नकारात्मक ही दृश्य आपण म्हणावी लागतील, कारण इथं आपण बघतोय अग्निशमन दलाच्या जवानांनी शांतीविषयी बोलताना सांगितलेलं आहे. दगडं तर फेकून मारली जात आहेत, सोबतच चाकू तलवारी काढून या ठिकाणी हा जमाव जो आहे तो अशांतता माजवत असल्याचं इथं दिसतंय. जाळपोळ करताना दिसतोय. औरंगजेबाच्या कबरीवरून संपूर्ण महाराष्ट्रात वाद झालेला आहे, त्याच्यावरून राजकारण देखील पेटलेलं आहे आणि याच कबरीच्या वादातून नागपूरमध्ये तणाव निर्माण झाल्याचं आपण पाहतोय. 2 गटात हा वाद झालेला आहे. तर आपण बघतोय नागपूरमध्ये, नागपूरच्या या महाल परिसरात दगडफेक जाळपोळ होतीये. अद्यापही जाळपोळ थांबवण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. अतिरिक्त पोलिसांची कुमक देखील इथं मात्र या समाजकंटकांच्या पुढे अपुरी पडते की काय, असं दृश्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी जाळपोळीला सुरुवात झालेली आहे. ही थेट दृश्य तुम्ही महाराष्ट्राच्या नागपूरमधली पाहत आहात. या ठिकाणी अद्यापही पोलिसांचं नियंत्रण नाही. दगडफेक जाळपोळ अद्यापही सुरू आहे. पोलीस मात्र या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात अद्याप अपयशी ठरत असल्याचं दिसतंय. ही थेट दृश्य सध्या नागपूरच्या महाल परिसरातली, जिथं जाळपोळ सुरू आहे, दगडफेक सुरू आहे. कोयते तसंच तलवारी, चाकू हे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना जे आग विझवण्यासाठी इथं आले त्यांना फेकून मारण्यात आलेले आहेत. त्यामुळे अद्याप या परिस्थितीवर नियंत्रण नाही. अतिरिक्त पोलिसांची कुमक इथं कधी येईल, ही सगळी परिस्थिती कधी नियंत्रणात येईल, या परिसरामधला तणाव कधी शांत होईल असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. गेल्या तासाभरापासून उद्भवलेली सगळी परिस्थिती महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपूरमधली, नागपूर सगळ्यात महत्वाचा जिल्हा, कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस याच नागपूरमधून येतात आणि आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जिल्हा पेटल्याचं इथं दिसतंय. अगदी गृह खात्यासमोर मोठा आव्हान आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी आग विझवण्यासाठी आले, ते सुद्धा जखमी झाले. आपण पाहू शकतो कशा पद्धतीने ते आता लंगडत चालत आहे, कारण की खरं तर ते या भागात आग विझवण्यासाठी गेले होते. त्यांच्यावर ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की हल्ला झाला, जे मिळेल ते मारून फेकतात, तलवारी सुद्धा मारून फेकतात, अशा पद्धतीचं जे आहे जे परिस्थिती पाहायला मिळते. आग मोठ्या प्रमाणात अजूनही भडकलेली आहे, कारण कुठेतरी आग विझवण्यासाठी यशस्वी ठरत आहे. त्यामुळे सगळी ही परिस्थिती जी आहे तणावपूर्ण झालेली आहे आणि एक वेगळ्या पोलिसांचा जो कुमक आहे ते सुद्धा बोलावलेले आहे. मात्र कुठंतरी ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यास अडचण जात आहे, हे सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे. आग अजून भडकलेली आहे, ते सुद्धा आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो. पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे. पोलीस कर्मचारी वारंवार मधात अश्रुधूर फेकल्यामुळे जो अडचण जात आहे त्यामुळे पाणी पित आहे. पाणी पिऊन जो आहे थोडा वेळसाठी विश्रांती सुद्धा करत आहे. मात्र तिथून होत असलेली गोटमार रोखण्यासाठी अंधाराचा फायदा घेत असल्यामुळे पोलिसांना तो त्रास जात आहे. त्यामुळे जी आहे ही आग अजूनही भडकलेली आहे आणि गोटमार आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शांततेचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. यावेळी एक महत्वाची बातमी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शांततेचं आवाहन केलेलं आहे. नागपूरकरांनी शांत राहावं, कुठेही उद्रेक होऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. सध्याच्या परिस्थितीत सगळ्यांनी शांतता राखावी, सलोखा राखावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या जनतेला केलेलं आहे. नागपूर पेटलेलं आहे. 2 गटाचा वाद झाला, त्यानंतर दगडफेक झालेली आहे, जाळपोळ झालेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकरांना शांततेचं आवाहन केलेलं आहे. 2 गटात दगडफेक होऊन, जाळपोळ होऊन नागपूरमध्ये परिस्थिती आता नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. अगदी गिरीश आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे हे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. गणेश, काय अधिक सांगाल, या सगळ्या जाळपोळीची, या सगळ्या दगडफेकीची आता दखल घेतली जाते, काय अधिक माहिती? नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खरं तर ही दखल घेतलेली पाहायला मिळते, कारण की गृह विभाग देखील त्यांच्याकडे आहे. मोठ्या प्रमाणामध्ये दगडफेक आणि जाळपोळ झालेली आहे. यामध्ये बरेच जण जखमी झालेले देखील सांगितलं जात आहे. त्यामुळे कुठेतरी प्रशासनाला आहे ते परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शांतता बाळगा असं एक आव्हान देखील आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं पाहायला मिळते. कारण की नागपूर मध्ये कायम परंपरा राहिलेली आहे, त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, प्रशासनाला सहकार्य करा, अशा पद्धतीचं आव्हान आता मुख्यमंत्र्यांकडून करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या या आव्हानानंतर देखील या 2 गटाची शांतता होते का हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की गेल्या 1 तासापासून खरं तर हा तणावाचं वातावरण सध्या नागपूरच्या शहरामध्ये पाहायला मिळतं.